नमस्कार. माझे नाव सिद्धी प्रदीप भोसले. नमस्कार, मी शुभम धाकोरकर. आम्ही सादर करीत आहोत संगीत सुवर्ण तुला या नाटकातील प्रवेश दुसरा. लेखक विद्याधर गोखले. या प्रवेशा अगोदर नारद कळ लावण्याचा प्रयत्न करत आहे सत्यभामेची. श्रीकृष्णाने इंद्राकडून पारिजातकाचे झाड जिंकून सत्यभामेच्या बागेत लावले खरे, पण त्याची फुले पडत होती रुक्मिणीच्या दारात. हे पाहून नारद कळ लावण्याचा प्रयत्न करतो. इथे सत्यभामा शिवपूजन करण्याची तयारी करते तेव्हा नारद प्रवेश करतो. मुनिवर्य वंदन करते. आयुष्यमती भव, आयुष्यमती भव. नारायण नारायण. सत्यभामे, सारं काही कुशल आहे ना? होय होय, कुशल आहे आपल्या कृपेने. होकार जरा अडखळतच आला त्यामध्ये. आपला तर्क अचूक आहे मुनिवर्य, पण आमच्यासारखी स्वाभिमानी धीराची स्त्री आपलं दुःख असं एकाकी कुणाला? म्हणजे मी काही परका आहे का? सत्यभामे, कसल्या चिंतेत आहेस तू? आणि हे शिवपूजन कशासाठी ग? चिंता दूर व्हावी म्हणून. आणि महाशिवरात्रीला तर सोन्याची लक्ष बिलवंदर शंकराला वाहणार आहे. खरं की काय सत्यभामे? होय मुनिवर्य, व्रतवैकल्यात काही कमी पडून देणार नाही मी. वाह, आपण समाप्तीच्या दिवशी आलंच पाहिजे. हो, लक्ष ब्राह्मण भोजन घालणार आहे मी त्या दिवशी. उत्तम उत्तम, आम्ही अवश्य येऊ. पण काय ग, समाप्तीचा दिवस म्हणालीस ना, ती कसली समाप्ती? आपण त्या दिवशी येऊन गेलात ना रथसप्तमीला. हो, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते शिवरात्रीपर्यंत मी शिवपूजन व्रत केले आहे. बरं, त्याची समाप्ती. असं. छान छान छान. तुझी ही व्रतवैकल्यात संबंधित असलेली प्रती खंचितच धन्य आहे बघ. तुझी धार्मिकता पाहून तर सर्व राण्यांहून श्रीकृष्ण तुलाच अधिक मानत असेल, तर त्यात काही नवल नाही. होय, आणि या धार्मिक वृत्तीचं महाराजांकडून नेहमीच कौतुक होतं माझं. मुनिराज, मी 16 सोमवार कधी चुकवले नाहीत, की कार्तिक स्नानाचा नेम चुकवला नाही. पण माझं एवढं कौतुक पुरे. आणि तसही ही नेहमीची बायकी व्रतवैकल्य महर्षींना का ते ठाऊक नाहीत? चंपावती, जा बागेतली फुलं तोडून शंकरासाठी माळ गुंफीत बस पाहू. नारायण नारायण. सत्यभामे, हा, तुझी नेहमी तर व्रत मला ठाऊकच आहे, पण या शिवपूजनाचं प्रयोजन मला अद्याप कळलं नाही. नाही म्हणजे वैष्णवांकडे शिवभक्तीचा इतपत सोहळा सहसा नसतो ना, म्हणून विचारलं. मुनिराज, मी हे शिवपूजन आमच्या उपाध्याय बुवांच्या ठीक आहे ठीक आहे. मी काय हरिहर भेद मानणारा नाही. हा, सर्व देव मला सारखेच. पण त्या व्रताची आवश्यकता तरी कशाला? राजवैभव तर तुझ्या पायाशी लोळण घालते की. हा, पारिजातकाचा किरकोळ भांडण सोडलं तर प्रत्येक बाबतीत तुझीच सरशी आहे. मग अशी कोणती चिंता तुला गांजित आहे की तू हे विशेष व्रत आचरतेस? गेले 10 दिवस ते इकडे आले नाहीत. बस एवढंच ना? इकडे आले नाही तर तिकडे असतील, मोठ्या घरी. नाही हो, ते तिकडेही नाहीयेत. इकडे नाही तिकडेही नाही, मग आहेत तरी कुठे हे? अहो, एक पाहुणी आली आहे म्हणे कोणतरी. पाहुणी? कोण? द्रौपदी का? नव्हे हो, ती साध्वी आली असती ना, आणि तिच्यासह हे बंधुराज 10 नव्हे 15 दिवस भटकले असते तरी चिंता करायचं कारण नव्हतं. मग कोण असती ही पाहुणी की जिने तुझ्या या चिंतेचा घोट लावलाय? अहो, त्यांची राधा नावाची कुणी बालमैत्रीण आली आहे. तिची कीर्ती तेवढीशी बरी नाही म्हणतात. आणि अशा या राधेबरोबर घेऊन गेलेत ना ते प्रभास तीर्थेला. राधा म्हणजे मूर्तिमंत आराधना. तिचा महिमा यशोदा माई इतकाच थोर. कृष्णाच्या या नव्या नवरीस तो कसा ठाऊक असणार ना? सत्यभामे, खरंच का ग कृष्ण महाराज त्या राधेसोबत वनविहार करीत आहेत? होय हो. नारायण नारायण. तर मग कृष्णाच्या अविचारांची सीमाच झाली म्हणायची की? मला कळत नाही सत्यभामे, त्याने हे विपरीत आचरण का करावं? दुर्दैव माझे, दुसरं काय. पण काय हो, ही राधा कशी आहे दिसायला? देखणी आहे म्हणतात.
माझ्याहून देखणी आहे. छे, तुमच्याहून देखणं असेल असं वाटत नाही, पण भुरळ पाडणाऱ्या स्त्रीला पुरुष देखणी समजतात इतकंच. ती भुरळ पाडण्यात फार फटाईत आहे हो, असं ऐकलंय मी. हा ते दिसतच आहे हो. म्हणून तर हे घरादाराची शुद्ध विसरलेत आणि मी या व्रताचे कष्ट उचलले. रोज शंकराला बिलवंदल वाहते, कडकडीत उपवास करते आणि प्रार्थनाही करते हो. देवा, जन्मोजन्मी ते माझ्या एकटीचेच व्हावेत. काय अप्पलपोटीपणा हा. ही सकाम भक्ती पाहून भोलानाथालाही हसू येत असेल. सत्यभामे, हो, कुठं तुझी ही अनन्य भक्ती आणि कुठं कृष्णाची ती लंपट वृत्ती. अरे रे, तुझ्यासारखी त्रिभुवन सुंदर, गंगेहून निर्मळ, देवतेहून प्रेमळ पत्नी सोडून या गवळणीच्या भुलवणीत त्यानं पडावंच का ना. अगं, पुरुषोत्तमाची चरित्र गाथा तर सामान्य मनुष्याची काय कथा. एकंदरीत ना पुरुषच विषयांध असतात असं म्हटलं पाहिजे बघ. विषय लंपट हा पुरुष मूढ भारी, विषय लंपट हा पुरुष मूढ भारी, त्याजून घरची ती वंदनीय नारी, त्याजून घरची ती वंदनीय नारी, विषय लंपट हा पुरुष मूढ भारी, विषय लंपट हा पुरुष मूढ भारी, कसा नर हा झुलत से अन्यदारी, कसा नर हा झुलत से अन्यदारी, सेवी मदिरा अमृता दूर सारी, सेवी मदिरा अमृता दूर सारी, विषय लंपट हा, विषय लंपट हा पुरुष मूढ भारी, विषय लंपट हा. खरं आहे मुनिवर्य, पण या सामान्य नियमाला यदुनाथ अप्पा ठरू नयेत याचं आश्चर्य वाटतं. हो, पण त्याहून मोठं आश्चर्य हेच की अशा या यदुनाथासाठी तू भोलेनाथाचं कठीण व्रत आचारावं. अगं, ती रुक्मिणी पहा, अगदी निश्चित आहे बघ. करीत आहे का काय उपवास तपास, व्रत वैकल्य जप ताप अनुष्ठान काय करते का बघ ती. त्या हो कशाला करतील, त्यांच्यावर नाथांचं प्रेम बेतास बात. मग त्या कशाला वळतील व्रताची फुलवात. पण माझं तसं नाही. बरोबर आहे ग तुझं बोलणं. पारिजात प्रकरणी कृष्णानं पक्षपात केला ही गोष्ट वेगळी, पण इतर राण्याहून तुझ्यावर त्याचं प्रेम अधिक हे मात्र खरं. हा हो, पण त्याहून अधिक असलं पाहिजे ना. म्हणजे त्या राधाची विषबाधा होणार नाही त्यांना. यासाठीच या तपश्चर्येला मी सिद्ध झाले आहे. मुनिवर्य, यदुवीरांना जन्मोजन्मी माझ्या एकटीचेच प्रियकर करून त्यांना चंचलपणांना व्यसन घालण्यातच माझे मोठेपण आहे. वाह, म्हणजे या सकास भक्तीला अहंकाराची फोडणी आहे तर. बरं, खरं ना मुनिवर्य? अगदीच खरं, अगदीच खरं. पण त्यासाठी हा भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा मार्ग मात्र खरंच खडतर आहे बघ. असू द्या, हिमालयात तपश्चर्या करावी लागली, पंचग्रींसा धन करावं लागलं तरी मी डगमगणार नाही हो. वाह, काही झालं तरी माझं अजिंक्यपद मी राधेला देणार नाही. उलट उग्र तपश्चर्येच्या बळावर मी यदुनाथांना तिच्या पाशातून सोडवीनच. तपोबलाने थोर जिंकिन चंचल तो चित्त चोर, तपोबलाने थोर जिंकिन चंचल तो चित्त चोर, जपतपांचे दुर्ग उभारिन, जपतपांचे दुर्ग उभारिन, व्रतनियमांची अस्त्रे मिळविन, व्रतनियमांची अस्त्रे मिळविन, करुणी युद्ध घनघोर, करुणी युद्ध घनघोर, तपोबलाने थोर जिंकिन चंचल तो चित्त चोर, तपोबलाने थोर जिंकिन चंचल तो चित्त चोर, करुणी मनाची बंदिशाला, करुणी मनाची बंदिशाला, बंदिवान मी करीन त्याला, बंदिवान मी करीन त्याला, जन्मोजन्मी
केवळ मजला जन्मोजन्मी केवळ मजला मानिल नंद किशोर मानिल नंद किशोर तपोबलाने थोर जिंकिन चंचल तो चित्त सोर. धन्य धन्य सत्यभामे, धन्य धन्य. तुझा लढाऊ निर्धार पाहून कुणालाच आदर वाटणार नाही असं होईल का? पण राजवाड्यात वाढलेल्या लावण्यवतेला दीर्घ तपश्चर्येचं उर्ग ताप न झाला तर बरं, असं आपलं मला वाटतं. हा मुनिराज, उगाच क्लेश सहन करण्याची कुणाला का आवड असते, पण या विना दुसरा कोणताही उपाय दिसत नाही. उपाय आहे, याहून लवकर फल देणारा उपाय आहे. लवकर फळ देणारा उपाय आहे? अगं हो, पण तो आता सांगण्यात अर्थ नाही. ते का? अगं, एक औषध चालू असताना दुसरं सुरू करू नये म्हणतात ना. हो, हा झाला वैद्यशास्त्राचा नियम, धर्मशास्त्राचा नव्हे. हो सत्यभामे, पण धर्मशास्त्राचं म्हणणं आहे की कुणाचा बुद्धिभेद करू नये. तुझं हे व्रत चालू दे, त्यानंतर आपण करूच की, त्यात व्यत्यय नको. त्यात व्यत्यय येणार नाही. तुमचा उपाय इतकं शीघ्र फल देणारा असेल तर तो करून पाहूयात, आणि मी हेही व्रत चालू ठेवीन. बरं म्हणतात ना, अधिकस्य अधिकम फलम. मुनिवर्य, तुम्ही असे मुके का झालात? तुमचा उपाय सांगून तर बघा. त्यात असली कसली अडचण आहे हो? लवकरात लवकर फळ देणारा आहे ना तो उपाय. उत्तम आहे ना? उत्तम तर आहेच, पण फार कठीण असेल इतकंच ना? नाही हो, तसा तो कठीण नाही. कारण जप तप पूजा अर्चा उपास तपास या कटकटी नाही आहेत ना त्यात. अगं बाई, म्हणजे फारच सरळ आणि सोपा उपाय दिसतोय की. हो, पण सोपा असेल असं नाही. म्हणजे एका परीने कठीणच आहे तो. मुनिवर्य, तुम्हाला म्हणायचं तरी काय नक्की? उपाय सोपा आहे की कठीण? म्हटलं तर अगदी सोपं आहे बघ, आणि म्हटलं तर अगदी कठीण, पण अल्पावधीतच फळ देणार आहे, एवढंच सांगू शकेल. मग तर सांगाच तो. कसाही असला तरी मी तो करून पाहिन. ठीक आहे ठीक आहे, तुझा एवढाच आग्रह असेल तर सांगतो. पण माझ्याविषयी तुझ्या मनात नितांत श्रद्धा आहे ना? हो. तरच उपाय सांगण्यात अर्थ. मुनिवर्य, तिळा एवढीही शंका बाळगू नका. तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे माझी. म्हणूनच तुम्हाला आश्वासन देते की तुम्ही सांगाल ते श्रद्धेने ऐकीन. तुम्ही म्हणाल ते करीन. उत्तम उत्तम. तर मग ऐक हा उपाय. हो. तुला एकटीला जन्मोजन्मी श्रीकृष्ण हा पती पाहिजे ना? हा. तर मग त्या विधीपूर्वक दान द्यायचं सपात्र ब्राह्मणाच्या हातावर सोडून, म्हणजे झालं. बस एवढंच? हो, एवढंच. माझे पती द्वारकाधीश कृष्ण मी तुम्हाला दिले 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 असं त्रिवार म्हणून एखाद्या चांगल्या ब्राह्मणाच्या हातावर दानाचं उदक सोडलं की श्रीकृष्ण जन्मोजन्मी तुझाच होईल. बस एवढ्या उपायानंच नात माझे आणि माझेच होतील? खात्री ना? आश्चर्यच आहे बाई. सत्यभामे, यात आश्चर्य काय आहे? नेहमीच्या व्यवहारातलं साधं तत्वच या उपायामागे आहे. जे पेरावं तसं उगवतं, जे घ्यावं ते ते मिळतं. खरंच बाई, माझी मनीषा पूर्ण करणारा इतका सरळ उपाय असेल असं वाटलंही नव्हतं मला. मुनिराज, मी तो आत्ताच आचरणात आणते. तो तुझ्या श्रद्धेचा प्रश्न आहे, माझा आग्रह नाही. पण माझा आहे. हो, म्हणतात ना, शुभस्य शीघ्रम. हो, ते खरंच. तुरंत दान महापुण्य, हे काही खोटं नाही. पण आता पुन्हा पण कसला? पण म्हटलं कृष्णाचं दान करायचं, तेही एका चांगल्या सत्पात्र ब्राह्मणाला, तर या उपायातले तर पहिलं पथ्य आहे. योग्यच आहे ते, पण त्या बाबतीतही काही अडचण नाही माझी. अडचण नाही कशी? अगं, चांगला सच्चित्त ब्राह्मण मिळणं सोपं आहे का? तो ब्राह्मण अतिशय विरक्त असला पाहिजे, वेद पारंगत असला पाहिजे, माझ्यासारखा कळलावा नसला पाहिजे. पुरे मुनिवर्य, तुम्हाला कळ लाव्या म्हणणाऱ्यांना आग लागू. सर्व विश्वाच्या हितासाठी
त्रिभुवनात संचार करणारे त्रिकाल मुनी आपण. तुमच्याहून अधिक सत्पात्र ब्राह्मण कोण असेल? आता तेव्हा तुम्ही. नारायण नारायण. सत्यभामे, मला या उपात अडकवू नकोस बरं. स्वजनांशी व्यवहार नसावा, त्यामुळे उगाच आपापसात कटुता यायची ना. त्यापेक्षा मी जातोच. मी निघालो. अहो थांबा. मुनिवर्य थांबा. कटुता येणार नाही. भलती शंका बाळगू नका हो. तुमच्या करकमलावर मी आत्ताच यादानाचं उदक सोडणार. माझा हा दृढ निश्चय आहे. मग उपायच खुंटला. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. बर. सत्यभामा पायावर फूल वाहून नारदाचं पूजन करून दानाचं उदक सोडायला तयार झाली आहे. किती लोभी, किती उतावळी असती स्त्रियांची जात. मुनिवर्य, या झाडीतले दाणोदक आपल्या हातावर पडायला बघा कसं उतावीळ झालंय ते. हो, तुझ्या मनाप्रमाणेच. पण सत्यभामे, मला उतावळे होऊन चालणार नाही. मला माझा विचार केला पाहिजे. आता पूर्ण विचारांती मला असं वाटतं की मी हे दान घेऊ नये. इथून आता निघून जाणंच बरं. मी निघतो. ते काही नाही. मुनिराजांनी दान घेण्यासाठी हात पुढं करावं. अगं, पण आमचा हातगुण चांगला नाही ना. करायला जावं एक आणि व्हायचंच भलतं. लोकांचं काम होतं, पण आमची मात्र कपटी ठरतो ना. कलहपटू ठरतो. असा आजवरचा अनुभव आहे माझा सत्यभामे. पण तसा अनुभव येण्याचं कारण आता नाही. अगं, कारण केव्हाच नसतं ग. पण एखादं नाव आग लाव्या पडलं ते पडलं. सत्यभामे, त्या बिचाऱ्या नारदाची शेंडी कुणाही पकडावी आणि उद्या तुमचे पतिराज म्हणायचे की. ते काहीही म्हणतो. त्यांना त्यांचं हित कुठे कळतंय? पण मला माझं हित कळतंय ना. जातोच मी इथून. मुनिराज दया करा. जाऊ नका असं. नारायणाची शपथ घालीन तुम्हाला. नारायण नारायण. उगाच हा उपाय सांगितला असं झालंय मला. पण आता गत्यंतरच नाही. संकल्पाचा मंत्र म्हणावा आता. ठीक आहे बाबा, म्हणतो हा बापडा. जन्म जन्मांतरेषु अनन्य पत्नी श्रीकृष्ण प्राप्त्यर्थ नारदाय कृष्ण दानम करिष्ये. जन्म जन्मांतरेषु अनन्य पत्नी कृष्ण प्राप्त्यर्थे नारदाय कृष्ण दान करिष्यते. ठीक आहे, आता दक्षता घेऊन म्हणायचंय तुला. दान सांगता सिद्ध्यर्थ इमा दक्षिणा तुभ्य अद्य संप्रपदे. सिद्धार्थयर्थ इमा दक्षिणा तुभ्यम अद्य संप्रपदे. धन्य धन्य तुझा निर्धार, धन्य तुझी भक्ती सत्यभामे. लवकरच अक्षय सुखाची वाट तुला सापडेल. मात्र अधीर होऊ नकोसा. चल, मी येतो. नारायण नारायण.